ठिकाणी विनायक काशीद आहे. विनायक काशीदने सांगितलेली गोष्ट आहे. तो लहान होता, म्हणजे ही वॉज नो बडी. आता तो खूप मोठा माणूस आहे. तो पंडित जसराजना भेटायला गेला होता. एका कोणाचे बरोबर गेलेला एक सामान्य मुलगा विनायक काशीद पंडित जसराजांच्या घरी गेला. जसराज जस्ट अ ग्रेट पर्सनॅलिटी. तर विनायकच्या पायाला भोवरी झाली होती. त्याला बूट घालता येत नव्हते, मोजे घालता येत नव्हते, आणि एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर कसं काय बसायचं, अशी ती पायाच्या भोवरी. म्हणून तो सारखा तो पाय एका दुसऱ्या पायाच्या मागे लपव, नंतर टीपॉयच्या मागे लपव, नंतर त्याच्यावरती रुमाल टाक, अशी तो प्रचंड रेस्टलेस होता. हे जसराजना कळलं. जसराज त्याला म्हणाला की काय झालं बाळ, लागलं का पायाला? अरे मग नीट बस ना, त्याच्यावर भार नको देऊ. अरे भोरी कोणालाही होते, रिलॅक्स, शांत बस, गरजून औषध लाव. हे मोठेपण आहे. इतक्या मोठ्या माणसाला घरात आलेला एका अनोळखी मुलाचा प्रश्न समजतो, म्हणजे कल समजतो. मग मला माझ्या घरातल्या मुलाचा काय समजू नये? खरंच तेवढा कन्सर्न आहे का? तरच ही जी मोठी माणसं असतात ना, त्यांचं हेच मोठेपण आहे की त्यांना लहान मुलांमधलं पण मोठेपण जाणवतं. तो कल आहे. म्हणजे मला जेव्हा माझ्या मुलातलं मोठेपण जाणवेल ना, तेव्हा मला माझा कल जाणवेल. मी जर मलाच मोठा समजत असेल ना, तर मला मुलाचा कल नाही ओळखता येणार. मग मला EQ IQची मदत घ्यावी लागेल. बिलकुल आपण आपल्या मुलातलं मोठेपण पाहायला शिकूया, मग आपल्याला नक्कीच कल ओळखायला लागेल. आणि मला असं वाटतं की हा परिश्रमात न घ्यायला लागणं हे खरं तर अंतिम यश असेल त्याचं. अगदी खरं आहे. धन्यवाद. खरोखरच एखाद्याने स्वतःचं स्किल ओळखून चाकोरी बाहेर जाऊन काही करायचं ठरवलं तर आता त्यांनी घाबरून गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण तो मार्ग थोडासा कठीण असला तरी जिद्द असेल तर हमखास यश देणार आहे, हे या मान्यवरांच्या बोलण्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल. आणि या मार्गावरून जाण्यासाठी आवश्यक असलेली सर्व शिदोरी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्यासोबत आपल्या मुलांच्या पालकांना विशेषतः दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. निमंत्रणाला मान देऊन तुम्ही सर्वजण इथे आलात वेळात. बोला. मी हे कार्यक्रम संपल्यानंतर पण या ठिकाणी आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असले पेरेंटिंगच्या बाबत, मुलांच्या बाबत, तर मी उपलब्ध आहे. आणि माझी काही पुस्तकं पण इकडे आहेत. आणि ती नुसती हातात न घेता विकत घेतली तरी पण चालेल. त्यात काही विजेचा प्रवाह सोडलेला नाही. कारण लोक आहेत म्हणजे कसं लांबून बघतात की चांगली आहेत, तसं नाही, त्याला शॉक बी लागत नाही. हा हातात घ्या, बघा, विकत घेऊनही चालते. तर इथे ती आहे, ती पाहिली तरी चालू शकेल. शिवारे सरांना काही बोलायचं? मला याने विचारलं होतं की गव्हर्नमेंटला, कारण आता आपण इथं बसलोय, प्रॉब्लेम भरपूर आहेत, तर हे प्रॉब्लेम, हा प्रश्न गव्हर्नमेंटने काही बाबतीत सोडवला पाहिजे. त्याने म्हणजे ह्याच्यावर तुम्ही जरा बोला. कारण गेल्या वर्षी ऑनलाईन चालू करण्यात मी जबाबदार होतो. माझ्या आणि दीपक सावंतची ओळख अशाच टीव्हीच्या कार्यक्रमात झाली होती. ऑनलाईन कशी चांगली आहे, मराठी मुलांना, हुशार मुलांना पारदर्शक किती आहे, ह्याच्यावर मी प्रिन्सिपल असोसिएशनचा अध्यक्ष आहे मुंबई युनिव्हर्सिटी. मी सांगितलं आम्ही चालू करणार आहे, मी सगळे प्रिन्सिपल तुमच्याबद्दल आहे. दुसरा एक प्रश्न होता एटीकेटीचा, तोही माझा होता. मी मांडला गव्हर्नमेंट पुढे, म्हणलं एटीकेटी चालू करा. तुम्हाला माहिती, म्हटलं खेडेगावामध्ये जर मुलगी नापास झाली तर तिचं लग्न होत नाही, ती सुसाईड करते. कारण मुंबईत ठीक आहे, तुमच्या फ्लॅटमध्ये कोण राहते दुसऱ्याला माहित नसतं. खरं खेडेगावामध्ये एक मुलगी जर नापास झाली तर गावभर माहिती होतं ही मुलगी नापास झाली, ती घरावर दादा बाहेर पडत नाही. आणि तो सुद्धा मी गव्हर्नमेंटला सांगितलं. त्यावेळी विखे पाटील होते चांगले मिनिस्टर, आणि त्यांनी सगळ्या पार्टीनी सुद्धा त्यांना साथ दिली आणि तो एक चांगला डिसिजन घेतला. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता नापासाची शाळा चालू केली पाहिजे. पासाच्या आहे माझ्या याच्या हिंदूच्या कॉलेज आहे, 86ला क्लोज होते. HR कॉलेज आहे, जैन कॉलेज आहे, पोदार कॉलेज आहे, नंशीमुंजी कॉलेज आहे, तिथं 90% वरती. त्यांच्यासाठी शाळा आहे का, कॉलेज आहेत? माझं गव्हर्नमेंटला एक विनंती आहे, तिने तिथे नापास झाले त्या नापासाठी शाळा काढा आणि आमची मुलं शिकू देतात. हे एक माझी सूचना आहे गव्हर्नमेंटला. दुसरं एक आहे, आंध्र प्रदेशमध्ये 1991 साली ओपन स्कूल चालू केलंय त्याने. ही भारतातली पहिलेच गव्हर्नमेंट आहे, ओपन स्कूल चालू केले. आणि ओपन स्कूल कुणाला, तर मुलीला, जे ड्रॉप आउट झाले त्या मुली, जे पुढे शिकू शकत नाही त्या मुली, हाऊस वाईफना. पूर्वी 4थी 5वी शिकलेत, लग्न झालंय का तिला काय काहीच नाही, ओपनिंग नाही, त्या त्यांच्यासाठी.
असं जर ओपन स्कूल जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने काढला, आपण म्हणतो अग्रेसिव्ह स्टेट आहे, हे अग्रेसिव्ह स्टेट असेल तर आंध्र प्रदेश ज्याप्रमाणे काढले त्याप्रमाणे तुम्ही इथं चालू करा, तर त्याचा खेडेगावातल्या लोकांना फार उपयोग होईल आणि सुशिक्षितचं प्रमाण फार वाढलं. आणि दुसरं एक सांगतो, आता सुसाईडचं प्रमाण हे जिथं लिटरसी जास्त आहे तिथं जास्त आहे. आता ओपन हे केरळामध्ये जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, आणि कुठं कमी आहे? बिहारमध्ये कमी आहे. हे सुसाईड जे प्रकरण चाललंय सध्या, हे जिथं लिटरसी शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तिथं जास्त चाललंय आहे. कारण ते कधी विचारच करत नाही सुसाईड करायचं. आपण जास्त शिकलोय, आपण जास्त विचार करतो, आई वडील जास्त विचार करतात, मुली सुद्धा जास्त विचार करतात. म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शन पाहिजे आपलं. नंतर एक माझी शेवटची विनंती आहे गव्हर्नमेंटला, की आता मगाशी म्हटलं होतं प्रारंभिक अपारंभिक चाकोरी बाहेर, ह्याच्यात अर्थ आहे. ते म्हटले तसं काय नाही, चाकोरी आहेच. कारण ज्या डिग्र्या युनिव्हर्सिटी ते चाकोरी आहे, एससीसी बोर्ड सर्टिफिकेट ते चाकोरी आहे. आणि चाकोरी बाहेर जे शिक्षण आहे हे मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. 12 बलुतेदार होते, त्यांना कुठलं होतं शिक्षण? ते चाकोरी बाहेरचं शिक्षण आहे. म्हणजे त्याने आपापल्या वडिलांकडनं कला करत ते शिक्षण पुढे केलं, त्यांनी कामधंदा सुरू केला. आता ह्यांच्यासाठी समजा एक तबलावादक चांगले आहेत, ह्यांना एअर इंडियामध्ये किंवा गव्हर्नमेंट महाराष्ट्र नोकरी द्या म्हणताय, मी एकदम एक नंबरला येते गायक. आता लता मंगेशकर फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंटमध्ये जर नोकरी मागायला त्यांच्याकडे सर्टिफिकेट मागतात. लता मंगेशकर नोकरी मिळणार नाही गव्हर्नमेंटमध्ये, कारण त्यांच्याकडे डिग्री नाही. म्हणून ह्यांच्यासाठी माझी एक विनंती आहे गव्हर्नमेंटला, असे जे रिनाऊंड आहेत त्यांना तुम्ही डिलीट द्या, डिग्री द्या. कारण त्यांनाही समाधान वाटतं. समाजामध्ये किती मोठी लोक आहेत हे डिग्रीला कोणी विचारत नाहीत. खरं एक असं वाटतं की अशा एवढ्या मोठ्या लोकांचे बोलत नाही मी, काही सामान्य माणसं आहेत त्यांच्या करतात. खरं त्याला कुठंतरी एक रिकग्नेशन मिळालं. डिग्री म्हणजे रिकग्नेशन असतं. ही एक विनंती मला गव्हर्नमेंटला करायची. आणि तुम्ही सगळ्यांनी मला बोलल्याबद्दल आणि मराठी माणसाशी बोलल्याबद्दल, कारण माझं हे लाईफ मी कोल्हापूरचा आहे, मुगळी गावातला सांगायला हरकत नाही. मी 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा होती त्यावेळी 4थी 7वी आणि 11वी. आत्ताच सगळे नाही. 4थी नंतर मी 5 किलोमीटर चालत जाणार, जाताना गुरं घेऊन जायची, 10 वाजता आणायची, परत शाळेत जायची. ह्या अशा शिक्षणातनं मी शिकलोय. ह्यांनी शॉर्ट अनालिसिस विचारलं तुम्हाला. शॉर्ट अनालिसिस म्हणजे काय? 2 आहेत, एक इंटरनल आहे, एक एक्सटर्नल आहे. इंटरनल थ्रेट, इंटरनल म्हणजे तुमचे विकनेसेस काय आहेत आणि तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, आणि एक्सटर्नल म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत. त्यावेळी आम्हाला हे काही शॉर्ट अनालिसिस आम्हाला काही म्हटलं. खरं त्यावेळी मी गावातला पहिला ग्रॅज्युएट, आमच्या जिल्ह्यातला कॉमर्समध्ये, कोल्हापूरला जिल्ह्यात कॉमर्समध्ये PhD पहिला आहे. आमच्या आई वडील कोणी शिकले नव्हते. एक शेतकऱ्याचा माझा मुलगा. खरं जिद्द असली पाहिजे. आता आम्ही सांगितले तुमच्याकडे जिद्द असेल आणि तुम्हाला आता करिअर गायडन्स, इंटरनेट, वेबसाईट, आमच्या वेळी कंदिलमध्ये चिमणीमध्ये आम्ही अभ्यास केलाय, तर लाईट तर नव्हताच. तर त्यावेळी काही सोय नव्हते, फक्त त्यावेळी आमच्या हातात जिद्द होती. त्या जिद्दीमुळे आम्ही मोठे झालो. थँक्यू. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर काहीच कठीण नाही. शिक्षणाचा विषय निघाला म्हणून सांगतो की मला न शिकण्याचे खूप फायदे झाले, कारण मी शिकलोच नाही प्रामाणिकपणे. म्हणजे मी कॉलेजलाच गेलो नाही, आणि त्यामुळेच मी युनिसेफमध्ये एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून काम करत होतो. कारण शिकलो असतो तरी घेतलं नसतं एज्युकेशन कन्सल्टंट. सुद्धा न शिकलेला माणूस पाहिजे होता, त्याचा खूपच मोठा फायदा झाला. पण एक मंत्र सांगतो, तो फक्त लक्षात ठेवा, तो जिद्दीचा. त्यांनी सांगितला 3 वाक्यांचा मंत्र लिहून देऊ नका, कारण शक्यतो सगळे सजीव जे असतात ते आपल्या फायद्याची गोष्ट नेहमी लक्षात ठेवतात. जे त्रासदायक असेल ते आपण लिहून घेतो. म्हणजे कहो ना प्यार आहे मध्ये कोणी काम केलंय सगळ्यांना माहिती, कोणी लिहून नाही ठेवलेलं की त्याचे कलाकार कोण आहेत वगैरे. तर 3 वाक्यांचा फक्त मंत्र आहे. मी जसा दिसतो तसा नाही, माझ्यात प्रचंड ताकद आहे. मी जे ठरवतो ते मी करतोच आत्तापासून. हे जे मी रोज 100 वेळा म्हणेन, आणि हे जर कान माझे ऐकतील, माझी बॉडी ऐकेल, तर माय होल बॉडी विल बी ट्यून टू दिस, अँड देन आय बिलीव्ह इट. देन आय विल बी कन्व्हिन्स्ड की येस आय कॅन डू एनी डॅम थिंग. मग मला कोणीच रोखू शकत नाही. असं मी म्हणत नाही, मला कन्व्हिन्स करत नाही, म्हणून मी यापासून लांब राहतो असं मला नेहमी वाटतं. करिअरसाठी हा मंत्र अतिशय महत्वाचा आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. जोग सरांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं या विषयावर. मित्र, मी डोंबिवलीला राहतो आणि दरवेळेला जेव्हा मी भाषणाला जातो तेव्हा 1 तास 30 मिनिटं
मी बोलतो. प्राध्यापक नाहीये, शिक्षण क्षेत्राशी दुरान्वये देखील संबंध नव्हता. बँकेत नोकरी करत होतो, स्टेट बँकेत, आणि बँकेत म्हणजे सुखाची. तर 45 मिनिटं त्यामुळे बोलणार नाही कारण प्राध्यापक नाहीये. पण आज मला 30 मिनिटं दिली आहेत. शाळा कॉलेजमध्ये किती मार्क पडले तुम्हाला सांगत नाही, मी स्वतः कॉमर्सचा आहे. पण डोंबिवलीला जोशी हायस्कूलमध्ये असताना एका विषयामध्ये मला पैकीच्या पैकी मार्क पडायचे, आणि तो विषय म्हणजे प्रेसी करणं. म्हणजे 15 वाक्य दिलेली असायची, ती आशयासहित 5 वाक्यामध्ये मांडायची. 5 वाक्यांमध्ये त्या 15 वाक्याचा आशय तर आला पाहिजे आणि 5च वाक्य ती आली पाहिजेत. त्यामुळे माझं 1.5 तासाचं एरवीचं भाषण फक्त 30 मिनिटांमध्ये करण्याचा एक प्रयत्न करतो. राजू तांबेंनी सांगितलं की लिहून घेऊ नका. राजू माझा खूप जवळचा, डोंबिवलीचा असल्यामुळे अधिक जवळचा मित्र आहे. पण मी तुम्हाला जरूर सांगेन, शेजारच्या पाठीवरती वगैरे नको, पण जवळ काहीतरी कागद बिगद असेल तर मी सांगितलेल्या करिअरची नुसती नावं जरी लिहून घेतलीत तरी या सभागृहामध्ये जेवढे जण हजर आहेत त्यांचं तरी आयुष्य अत्यंत सुखात जाणार आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की 118 कोटीचा देश आहे. लालूला 11 मुलं आहेत स्वतःचीच. त्यामुळे लोकसंख्येचा प्रश्न भयंकर आहे आणि 8 कोटी लोक बेरोजगार आहेत. आणि त्यामुळे करिअरच्या ज्या वाटा आहेत त्या करिअरच्या वाटा 620 वाटा आहेत. आणि त्या 620 वाटांपैकी 60 करिअरमध्ये निश्चितपणे जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. आजही मी इथे पुस्तक आणलेलं आहे. मी देशामध्ये पहिल्यांदा एनसायक्लोपीडिया ऑफ करिअर गायडन्स आम्ही लिहिला. याच्यामध्ये 1200 करिअरची विस्तृत माहिती दिलेली आहे. व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 आहे. हे माझ्या मार्केटिंगसाठी सांगत नाही, तर या माणसाला जरा यातलं थोडंसं कळतं असं तुम्हाला वाटावं म्हणून सांगितलं. मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपण आपल्या आई वडिलांना विचारतो मी कोणती करिअर निवडू. रस्त्यावरती उभं राहून 2020 आवर्स 2020च्या मॅच ऐकताना आई वडिलांची आठवण होत नाही. मल्लिकाचा 28वा बॉयफ्रेंड कोण याची हिट अँड हॉट चर्चा करताना आई वडिलांची आठवण होत नाही. अक्षय कुमारची 40वी गर्लफ्रेंड कोण याची चर्चा करताना आई वडिलांची आठवण होत नाही. करीना आणि शहीदचं नेमकं सध्या काय चाललंय याची खमंग चर्चा करताना आई वडिलांची आठवण होत नाही. वादळवाट मधील प्रेम प्रकरणांची चर्चा करताना आई वडिलांची आठवण होत नाही. किंवा ब्रिटनी स्पिअर्स आधी प्रेग्नंट राहिली का आधी तिचं लग्न झालं याची चर्चा करताना आई वडिलांची आठवण होत नाही. किंवा गर्लफ्रेंड थोडीशी लांब गेली की लगेच मिसिंग यू असा SMS पाठवताना आई वडिलांची आठवण होत नाही. मग परीक्षेमध्ये मार्क देखील म्हणतात मिसिंग यू. मग आई वडिलांची आठवण केव्हा होते? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपण आपल्या आई वडिलांना विचारतो मी कोणती करिअर निवडू. याच्या एवढा चुकीचा आणि मूर्खपणाचा प्रश्न दुसरा कुठलाही नाही. कारण त्यांनी त्यांची करिअर 25-30 वर्षांपूर्वी निवडलेली असते. मग ते सांगतात बँकेत जा, इन्शुरन्समध्ये जा, MPSC UPSC मध्ये जा, प्रवेश मिळत नसेल तर शिवारे साहेबांची चिठी घे किंवा सावंत साहेबांची चिठी घे किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नगरसेवकाला पकड, निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा नक्की ते फोन करतील वगैरे. तेव्हा मुळामध्ये अशा रीतीने करिअरची निवड करायची नाही. आपण आणखीन कोणाला विचारतो? बहीण भावंड किंवा मित्रमैत्रिणींना विचारतो. ते सुपर हिरो हिरोईन्स असतात. मग ते सांगतात की आजकाल BT म्हणजे बायोटेक किंवा IT ला जरा चांगले दिवस आहेत तेव्हा तिकडे जा. करिअरची निवड अशी करायची नाही. घरामध्ये आरशासमोर उभं राहायचं, वहीचे 2 कागद घ्यायचे. एका कागदावरती आपले स्ट्रेंथ म्हणजे आपले गुण लिहायचे, दुसऱ्या कागदावरती आपले वीकनेस लिहायचे आणि आपल्या गुणांवरती कॉन्सन्ट्रेट करून मगच करिअरची निवड करायची. उदाहरणार्थ तुम्ही मला पाहताय मी किती सडपातळ आहे ते. माझ्यासारख्या माणसांनी मिलिटरी सायन्समध्ये जायचं ठरवलं, मी जाऊ शकीन का? नाही. तेव्हा आपले स्ट्रेंथ काय आहे ते मुळामध्ये ओळखलं पाहिजे. परिस्थिती अतिशय खराब नाहीये. तुमच्या उपस्थितीमुळे मला असं वाटलं की करिअरच्या कार्यक्रमाला केवढा प्रचंड प्रतिसाद आहे. एरवी वाटतं पण पालक मंडळी खूप जास्ती टेन्शन घेतात. लोकसत्ता आणि लोकमत मध्ये मी 200 लेख लिहिले. काउन्सिलर म्हणून काम करताना माझ्याकडे पेरेंट्स खूप मोठ्या प्रमाणावरती येतात. पालक नावाची एक भाजी असते आणि चुका नावाचीही भाजी असते. तेव्हा पालक खूप चुका करतायत याचं मला कधी आश्चर्य वाटत नाही. डोंबिवलीला आतमध्ये आल्यावरती मला म्हणतात ते किरण जोग तुम्हीच का? म्हटलं हो.
तर आमचा मुलगा अभ्यास करत नाही. म्हटलं मान्य आहे, माझाही करत नाही. तर म्हणे त्याला काहीतरी सांगा. म्हटलं तुम्ही करायचात का? किती मार्क पडायचे लहानपणी तुम्हाला? म्हणे 60%. म्हटलं तुमच्या मुलाला किती पडतात? म्हणे 80%. मग म्हटलं करतो की अभ्यास? नाही म्हणे पण कॉम्पिटिशन किती वाढली आहे ना आजकाल. आणि मग करिअर गायडन्सवरती तेच मला अर्धा तास लेक्चर देतात. म्हटलं माझ्या पोटावरती पाय वगैरे येतो की काय? आणि मग आपल्या मुलांनी काय केलं पाहिजे ते सांगतात. म्हणजे मला दुपारी बँकेतून रिटायरमेंट घेतल्यावरती झोप वगैरे शांतपणे काढायचा विचार करत असतो. पापण्यांच्या दरवाजावरती झोपेची आराधना करत असतो. तेवढ्यात एक फोन येतो. फोन नंबरवरून बहुतेक तो कुठला तरी बोरिवली जोगेश्वरीचा वगैरे असतो. एक कुठली तरी भरपूर वेळ असलेली महिला बोलत असते की सांगते की आम्ही तुमच्याकडे परवा काउन्सिलिंगला येणार आहोत. आमची मुलगी म्हणते काय तिचे एक एक धंदे, तिला कोरिओग्राफर व्हायचंय. आम्हाला असं वाटतं की तिने इंजिनिअरिंग करावं. तुम्ही तिला सांगा की तू इंजिनिअरिंग कर आणि सांगू नका की आम्ही सांगितलंय म्हणून. अज्ञानात किती सुख असतं नाही. आदल्या दिवशी त्या मुलीचा फोन आलेला असतो. ते झोपता का तुम्हीच का? म्हटलं हो. हे बघा मला कधीही मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं नाही. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगची फॅमिली मजा करतात. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगला कधीही सुख मिळत नाही. मला MA विथ डान्स करायचंय. घरी आई वडिलांना माझ्या तालावर मी छान नाचवते तेव्हा मी MA विथ डान्स चांगलं करीन. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की हिला MA विथ डान्स करू दे आणि सांगू नका की मी फोन केला म्हणून. कारण गॉन केस, डोक्यावरती टक्कल पडल्यावरती माणसं जास्ती खरं बोलायला लागतात. तेव्हा पालकांनी असं काही करू नये. मुलांना नीट कळतं. 80 कोटी लोक कार्टून फिल्म्स बघतात. कार्टून फिल्म्स ही माझ्या मते जगातली आत्ताची सर्वात चांगली करिअर आहे. बोरिवलीला कॉलेज आहे. झिका नावाचा कोर्स आहे. 18 महिन्याचा कोर्स आहे. झी TV तर्फे चालवला जातो. गोराई बोरिवली एवढा जरी केला तरी सुद्धा निश्चित असं यश मिळतं.